निसर्गप्रेमी संस्था ध्येय निसर्ग संवर्धनाचा आदरणीय रतनजी नवलजी टाटा यांच्या नावाने वृक्ष वाटप व वृक्ष लागवड मोहीम या मोहिमेअंतर्गत आपण विविध असे उपक्रम राबवत असतो। आज जिल्हा परिषद शाळा पडगे या शाळेमध्ये आपण डॉक्टर सुचिता घरत वासिन तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांच्याकडून आपल्याला 45 ही फळझाडे आलेली आहेत। ही फळझाडे आपण या शाळेमध्ये 18/4/2026 रोजी अक्षय तृतीया दिनानिमित्त आपण हे वाटप करत आहोत। हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। या दिनानिमित्त डॉक्टर सुचिता घरत यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या या मोहिमेला हातभार लावला आणि या मोहिमेसाठी त्यांनी 45 अशी फळझाडे दिली आहेत आणि पुढील मार्गदर्शन सोनवणे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद जाधव साहेब। आज जीपशाळा पडगा या ठिकाणी निसर्गप्रेमी संस्था आदरणीय रतनजी टाटा यांच्या प्रेरणेतून ही संस्था कार्यरत आहे आणि या संस्थेचा ध्येयच आहे की निसर्ग संवर्धनाचा। तर अत्यंत असा उदात्त हेतू घेऊन ही संस्था कार्यरत करत आहे। आज जर आपण बघितलं तर आज सर्वत्र निसर्गाचा ऱ्हास होताना दिसतोय आणि त्याचे परिणाम देखील आपण भोगतोय आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून निसर्गप्रेमी संस्था जी आहे त्यांनी प्रत्येक शाळेला वृक्ष देऊन निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबद्दल मी प्रथमतः या संस्थेचं कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो। आज त्यांनी आपल्या जिल्हा परिषद शाळा पडगे या ठिकाणी 45 झाडाचं वाटप केलं आणि नुसतंच वाटप नाही केलं तर त्यांनी मुलांना पर्यावरणासंबंधीची माहिती किंवा पर्यावरणाचं महत्त्व किंवा झाडांचं महत्त्व हे देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे आणि मुलांनी देखील त्यांच्या या कार्याची माहिती ऐकून वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही देखील मदत करू किंवा सहकार्य करू असं त्यांना आश्वासन दिलं आहे। यासाठी मी निसर्गप्रेमी संस्थेचे सर्व पदाधिकारी आदरणीय रतनजी टाटा यांचे शाळेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या या अत्यंत चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छाही देतो। धन्यवाद सर।